हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. कदाचित आपल्या आयुष्यात काही चांगलं घडताना दिसत नसेल, प्रार्थनांना प्रतिसाद मिळत नसेल, आणि जर तुम्ही देवाचं ऐकाल तर तो तुमच्या कानात कुजबुजेल, तुझ्या हृदयात जराही क्षमाशीलता नाही. चला आता मी काय बोलते ते कळत नसल्यासारखे बघू नका माझ्याकडे. माझ्या परमपित्या, लोकांना जे मिळणार आहे त्या तुझ्या वचनांबद्दल आणि आशीर्वादाबद्दल आम्ही आभारी आहोत. काल एका बाईंनी एक वाक्य ऐकलं आणि त्या वाक्याचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. आज येशूच्या नावाने सगळ्याच लोकांच्या बाबतीत असं घडायला हवं. आमीन. चांगली आणि वाईट मानसिकता. एक सांगू तुम्हाला, जिथे जायची इच्छा आहे तिथे तुमचे विचार तुम्हाला घेऊन जाऊ शकतात, किंवा तुम्हाला जिथे जायचं नाही तिथेही तुमचे विचार तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला जिथे जायचंय तिथे नेऊ शकतात, जायचं नाही तिथेही ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. अनुवादात बायबल असं म्हणतं की इस्रायली लोकांनी 11 दिवसांच्या प्रवासासाठी 40 वर्ष घालवली. आणि विचार करा, आपण एकाच पर्वताभोवती फिरत राहून, एकाच समस्येभोवती घुटमळत राहून किती गोंधळ घातलाय आपल्या आयुष्यात देवाचा आदेश न पाळता. एक सांगू, देव जे तुम्हाला सांगतो ना ते तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी त्याचं मन नसतं बदलत कधी. तुम्ही एकाच पर्वताभोवती 5000 वेळा फिरत राहाल आणि परत याल तेव्हाही त्याचं उत्तर तेच असेल. तर सगळ्यात चांगली गोष्ट, देव जे तुम्हाला करायला सांगतोय ते लगेच करून टाका. ते कितीही कठीण गेलं तरी, त्रास झाला तरी, त्याग करावा लागला तरी, कृपया एक गोष्ट मनावर बिंबवा की देव तुमच्यापासून काहीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो नेहमीच आपल्याला त्या स्थितीत घेऊन जाऊ पाहतो जिथे तुम्हाला आनंद मिळू शकेल, जिथे तुम्हाला शांत वाटू शकेल, जिथे तुम्हाला लाभ होऊ शकेल, जिथे तुम्हाला शक्य तितक्या लोकांना तुम्ही मदत करू शकाल, अशा स्थितीत तो घेऊन जातो तुम्हाला. बघा, आपल्यापैकी अनेक लोक तारले गेलेत. आपल्याला माहिती आपण कुठे जातोय, आपलं भविष्य सुरक्षित आहे. पण इथे असल्यामुळे आपल्यावर एक जबाबदारी आहे आणि एक ख्रिस्ती म्हणून असा समजूतदारपणा असायला हवा की लोकांसमोर आपण एक उदाहरण ठरावं आणि आपल्याला मदत व्हावी आणि आपण परिपक्व व्हावं. म्हणून पवित्र आत्म्याला आपल्या आयुष्यात पाठवलं गेलेलं आहे. एका महत्वाच्या अध्यायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कलस्सेकरास अध्याय 3 वचन 1 आणि 2. जर तुमच्यावर ख्रिस्ताची कृपा झाली असेल तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसलाय तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा आणि पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आणि ते असं म्हणतं की ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा, योग्य मानसिकता तयार करा. आणि जर आपली मानसिकता चांगल्या गोष्टींनी भरली असेल तर सैतान जेव्हा खोट्या गोष्टी सांगतो ना तेव्हा आपल्यात त्या वाईट गोष्टी भरायला त्याला जागाच सापडणार नाही. खरं तर आपण लोकांना काय करू नये हे सांगत बसतो, पण काय करावं यावर खरं तर लक्ष केंद्रित करावं. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो आयुष्यात वाईट गोष्टींसाठी जागाच शिल्लक राहत नाही आणि तेच महत्वाचं असतं. आणि बघा, मी आपल्या सवयींवर एक पुस्तक लिहिलंय आणि त्याचं नाव मी वाईट सवयी सोडा म्हटलं नाही, तर चांगल्या सवयी लावून घ्या आणि वाईट सवयी सोडा असं ठेवलंय. कारण बघा, तुम्ही जर चांगल्या सवयी लावण्यावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्यात वाईट सवयींना जागाच उरणार नाही आहो. पण आपण बऱ्याचदा वाईट सवयी सोडण्यावर लक्ष केंद्रित करतो. खरं तर आपण सैतानाशी कुस्ती करण्यात उगाच वेळ वाया घालवतो आणि चांगल्या गोष्टी करत नाही. तर तुम्हाला कुठे जायचं यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कुठे होतात किंवा कुठे आहात आत्ता त्यावर नाही. आपल्या जीवनाबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवा, आपल्या मुलांबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवा, घराबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवा, आपल्या सेवाकार्याबद्दल चांगला दृष्टिकोन ठेवा. मागे हटू नका आणि प्रयत्न सोडू नका. चुकीच्या विचारसरणीमुळे आपल्या आयुष्यात समस्या उद्भवतात, सकारात्मक दृष्टिकोनामुळे निश्चितच नाही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी काही वर्षांपूर्वी केली होती, तुमचं माहीत नाही पण माझं असं झालं होतं की मला चर्चमध्ये जाऊन बसण्याचा आणि देवाची ती वचनं पुन्हा पुन्हा ऐकण्याचा कंटाळा आला होता. आणि खरं तर त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात काही घडतानाही दिसत नव्हतं. आणि मी आनंदाबद्दल ऐकत होते पण खूप दुःखी होते. मी शांततेबद्दल ऐकलं पण शांतताच नव्हती माझ्यात. मी समृद्धीबद्दल ऐकलं पण माझी अवस्था नेहमीच वाईट होती.
मी त्या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकलं ज्यावर माझा विश्वास होता, मी मनापासून विश्वास ठेवला होता, पण त्या गोष्टी मला जगात घडताना दिसत होत्या, पण माझ्यात काहीतरी गडबड होती. आणि बघा, देव आपल्याला वचन देतो पण त्यासोबत अटी सुद्धा घालत असतो. आपण एक उदाहरण घेऊ की प्रत्येक वेळी आपण समस्येसाठीच प्रार्थना नाही करू शकत. बऱ्याचदा जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हा देव आपल्याला दाखवतो की आपण काय करायला हवं ते. प्रत्येक वेळी नाही, पण बऱ्याचदा. कदाचित आपल्या आयुष्यात काही चांगलं घडत नसेल, तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळत नसेल, आणि जर तुम्ही देवाचं ऐकाल तर तो तुमच्या कानात कुजबुजेल, तुझ्या हृदयात जराही क्षमाशीलता नाही. चला तर मी काय बोलते ते कळत नसल्यासारखे बघू नका माझ्याकडे. एक सांगू, कदाचित आज जितके लोक इथे बसलेत ते चांगलेच दिसतात. मला माहिती आहे की तुम्ही तुमचा सुट्टीचा वेळ देऊन इथे प्रवास करून माझा संदेश ऐकायला आला आहात, म्हणजे तुम्ही नक्कीच चांगली व्यक्ती आहात. पण तरीही राग येतो ना तुम्हाला? नाही, उगाच हात वर करायचा म्हणून करू नका, कारण इथे असे अनेक लोक आहेत ज्यांच्या मनात काहीतरी रुतलेलं आहे आणि म्हणूनच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीयेत. कारण बायबल स्पष्टपणे म्हणतं की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या मनात जर कुणाबद्दल काहीतरी असेल, जरी कुणाबद्दल काहीही असलं ना, तरी त्या व्यक्तीपासून तुम्हाला सुटका मिळत नाही, त्या परिस्थितीतूनही तुम्हाला सुटका मिळत नाही. कोणतीही कारण देऊन तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला माहित नसतं त्यांनी तुमच्या बाबतीत काय केलंय. आणि खरं तर याने काही फरक पडत नाही, कारण देवाला तुमची समस्या सोडवायची. जोवर तुम्ही त्याला क्षमा करत नाही, देव काहीच करू शकत नसतो. अहो, खरंच. तुम्हाला एखाद्याबद्दल काय वाटतं म्हणजे क्षमा नव्हे, एखाद्याशी तुम्ही कसे वागता म्हणजे क्षमा होय. जरी ते तुमच्याशी वाईट वागले असतील तरी तुम्ही त्यांच्यावर विनाअट प्रेम करायला हवं. औच औच. आपण छोटे छोटे मार्ग शोधू पाहत असतो, पण देवाने आपल्याला सोपा मार्ग दाखवावा या गोष्टीची जाणीवच होत नाही आपल्याला. आणि खरं तर आपण त्या गोष्टी पुढे ढकलतो, म्हणजे आपला हेतू चांगलाच असतो, आपल्याला ते करायचंच असतं, पण तुम्ही मग ते खरंच कधी करणार आहात? इथे किती जणांना असं वाटतं की आज्ञापालन करणं ही गोष्ट ते आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे करू शकतात? सांगा मला. आम्ही तर आता मला खात्री पटली, म्हणजे मी हे म्हणू शकते की जे कोणी आत्ता या सभागृहात आहेत त्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की ते देवाच्या आज्ञेचं पालन करत नसतील, तर या प्रश्नावर इथे अनेक 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 हात वर येतील. काही हरकत नाही. मित्रांनो, मला तुम्हाला मदत करायची आहे. मला इथे फक्त माझा कार्यक्रम किती छान झाला हे सांगायचं नाहीये. मला तुम्हाला मदत करायची, तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडेल अशा गोष्टींसोबत तुम्ही जगावं असं मला वाटतं. आणि माझ्या बोलण्याने तुम्हाला तिथे बसून ऐकताना थोडा त्रास होणार असेल तरीही मी ते बोलणार. कारण बघा, आपण चर्चमध्ये जातो आणि तिथे शांतपणे बसतो आणि संदेश ऐकताना आपल्याला छान वाटतं, तो आपल्याला खूप आवडतो, पण म्हणजे तिथे योग्यच गोष्ट बोलली जाते असं नसतं. आमेन. म्हणजे हो, देवाचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. तुम्ही खास व्यक्ती आहात, तुम्ही मौल्यवान आहात, तुम्ही खूप चांगले आहात. देवाला तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत. पण जर तुम्ही देवाचं आज्ञापालन केलं नाही तर काहीच घडू शकणार नाही. बघा, आपण या प्रकारची शिकवण पुन्हा पुन्हा ऐकायला हवी. आणि एक सांगू का की आपल्याला याची जाणीव व्हायला हवी की हे खरंच खूप खूप गरजेचं आहे. आणि देव जे बोलतो ना ते त्याला मनापासून वाटतं. आपण त्याची आज्ञा टाळू शकत नाही आणि आपण असा विचार करू शकत नाही
की त्याचं आपल्यावर प्रेम आहे याने काय फरक पडणार आहे. तुम्ही आज्ञा पाळत नाही म्हणून देव तुमच्यावर प्रेम करायचं थांबवत नाही, कारण तुम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्याआधीपासून तो तुमच्यावर प्रेम करतो. पण त्याची आज्ञा न पाळून तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी या गोष्टीवर जोर देऊन सांगेन की काल मी तुम्हाला एका मोठ्या चुकीबद्दल सांगत होते. इस्रायल लोकांनी खूप मोठी चूक केली. 11 दिवसांच्या प्रवासासाठी 40 वर्ष घालवली. हे विचित्र आहे ना, 11 दिवसांच्या प्रवासासाठी 40 वर्ष. आपल्याला त्यांचं आश्चर्य वाटतं, पण आपण काय करतो? किती काळ तुम्ही एकाच गोष्टीभोवती नुसते फिरत बसलायत? वारंवार जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला, तर तुम्ही किती काळ त्या व्यक्तीला दोष देत बसणार आहात? तुमच्या पालकांनी तुमच्या बाबतीत काही गोष्टी चुकीच्या केल्या म्हणून तुम्ही किती काळ त्यांच्यावर रागावणार आहात, आणि तुमच्या पालकांनी तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुमच्यापेक्षा चांगली वागणूक दिली म्हणून किती काळ राग धरणार? तुम्ही किती काळ एकाच गोष्टीभोवती घुटमळत राहणार आहात? आणि बघा, आता वेळ आली आहे. सगळ्यात मोठी समस्या कोणती होती? मोठी समस्या म्हणजे त्यांची मानसिकता. त्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन हा चांगला नव्हता, आणि ते कुठे होते आणि ते कुठे आहे त्या पलीकडे ते पाहू शकत नव्हते. बघा, भूतकाळात काय घडलं किंवा आत्ता काय घडतं याने नाही फरक पडत. येणारा काळ हा चांगलाच असणार आहे. अहो, आता तुमचा उत्साह पुन्हा उफाळून येण्याआधी मला नेमकं काय म्हणायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. तर दुसरी गोष्ट, तर त्यांची दुसरी चुकीची मानसिकता. आपली मानसिकता ही तशीच आहे की कोणीतरी माझ्यासाठी हे करावं, मला नाही जबाबदारी घ्यायची त्या गोष्टीची. आणि योग्य मानसिकता म्हणजे मी कठोर परिश्रम करेन आणि मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेईन. आमेन. उदाहरणार्थ, तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः जबाबदारी घेतलीत तर तुम्ही आनंदी नाही म्हणून तुम्ही इतर कुणाला का दोष देताय? मला आठवतंय की एके दिवशी देवाने माझ्याशी संवाद साधला. तो म्हणाला की तुझ्या आनंदासाठी देवला जबाबदार धरणं सोड. जर तुला आनंदी व्हायचं असेल तर तू आनंदी होऊ शकतेस ना. आमेन. आणि बघा, आमच्या लग्नानंतरच्या सुरुवातीच्या 3 वर्षात खरं तर मी अजिबात आनंदी व्यक्ती नव्हते. आणि एक सांगू, दुःखी लोक असे असतात ना की ते आनंदी लोकांना त्रास देत असतात आणि ते इतर लोकांना दुःखी करू पाहत असतात. म्हणजे सगळे दुःखी लोक एकत्र नांदू शकतील. आणि म्हणून मी नेहमीच अशा गोष्टी करत होते ज्याने देवला दुःख होईल आणि त्याचा दिवस वाईट जाईल. पण माझ्यामुळे तो नाहीच दुःखी झाला, आणि याचा मला इतका त्रास होत होता. आणि कुणाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? म्हणजे मी त्याला म्हणायचं की तुला कशानेच काही फरक पडत नाही, तू नेहमी आनंदी असतोस, काय कसं काय? आणि तरीही तो आनंदीच असतो, अगदी तसाच. पण एक सांगू तुम्हाला, त्याच्याकडचा आनंद आता मला हवा होता. एखाद्या दुःखी माणसाशी तुमचं लग्न झालं असेल तर त्याच्यासोबत राहून तुम्ही दुःखी होऊ नका. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या भोवती आनंदी राहा आणि त्यांना अनुभवू द्या की आनंद किती चांगला असतो ते. आमेन. नाहीतर आपण इतरांची समस्या स्वतःवर ओढवून घेतो मग. आणि बघा, जबाबदारी म्हणजे देवाने तुम्हाला जी क्षमता दिली आहे त्या क्षमतेला प्रतिसाद देणं किंवा तुमच्या समोर असलेल्या संधीला प्रतिसाद देणं. विचार करा, आपल्या आयुष्यात किती संधी आपण गमावत असतो. किती वेळा देवाने आपल्याला एखादी गोष्ट करायला आमंत्रण दिलंय आणि त्याला त्या कामासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागला, कारण ते करण्याची आपली काहीच तयारी नव्हती. एक सांगू का की अब्राहम जिथे राहत होता तिथून देवाने त्याला निघायला सांगून देवाने दाखवलेल्या जागी जायला सांगितलं. आणि अशी जागा जी वचनदत्त भूमी होती. पण एक सांगू का की देवाने अब्राहमाला घर सोडून तिथे जायला
सांगण्याआधी, अब्राहमाला ती संधी देण्याआधी देवाने ती संधी अब्राहमाच्या वडिलांना पण दिलीच होती. आता त्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगते. उत्पत्ती अध्याय 11 वचन 31. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय यांच बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाला आणि ती हारान येथे जाऊन राहिली. तो पूर्णपणे देवाच्या मार्गावरून चालला नाही. तो प्रवासादरम्यान थकला किंवा अजूनही काही झालं असेल. तो त्या मार्गाचा एक भाग झाला आणि त्यांनी तिथेच राहायचं असं ठरवलं की ही जागा खूप सोयीस्कर आहे, आता मी इथेच राहणार आहे. विचार करा की कितीतरी जण उत्कृष्टते मिळवण्याऐवजी त्यापेक्षा कमी दर्जाच्या जागी स्थिर झाला आहात कारण तुम्ही प्रवासातच थकून गेलात. आणि अजून वाईट गोष्ट, किती स्त्रिया अशा पुरुषांसोबत संसार करतायत की ज्यांच्या बरोबर तुम्हाला आतून राहावंसं वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे तो चांगला माणूस नाही, पण तुम्हाला दुसरं कोणीच मिळणार नाही याची तुम्हाला भीती वाटते. बिनधास्त बोला, मी तुमच्याशी बोलतीये. माझ्या वडिलांनी केलेल्या लैंगिक शोषणामुळे मला वाटायचं मी सगळ्यांनाच नकोशी आहे. म्हणून ज्या पहिल्या माणसाला मी आवडले त्याने जेव्हा मला लग्नाचं विचारलं तेव्हा माझ्यावर खूपच दडपण आलं होतं. पण मला मनातून असं वाटत होतं की मला माहीत होतं की माझा हा निर्णय चुकतोय. आणि बघा, ज्या गोष्टी केल्याने समाधान मिळत नाही त्या करू नका, कारण त्या गोष्टींनी तुम्हाला सतत त्रास होणार आहे, सततच. आणि जो अतिशय वाईट आयुष्य जगतोय त्याच्याशी नका लग्न करू. तुम्हाला वाटेल तुम्ही त्याला बदलू शकता, पण लक्षात ठेवा हे खूप कमी लोकांच्या बाबतीत घडतं. आणि निर्णय घेण्याआधीच तुम्ही विचार करायला हवा. आणि मी एक सांगेन, जर एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागला तर तो तुम्हाला सोडून दुसऱ्या तिसऱ्या अनेक बायकांसोबत फिरू लागला आणि त्याला आता असं वाटत असेल की तुम्ही त्याचा पुन्हा स्वीकार करावा, तर मी म्हणेन तुम्ही इतक्या सगळ्या वर्षात तुमच्या बाबतीत जे घडलं त्याचा विचार करा आधी. माझ्या पहिल्या नवऱ्याच्या बाबतीत मी खूपदा असं केलं. तो मला सोडून जायचा, बाहेर असायचा. जेव्हा तो परत यायचा मी त्याचा स्वीकार करायचे. तो इतर स्त्रियांसोबत हिंडत फिरायचा. प्रत्येक वेळी परत यायचा मी त्याचा स्वीकार करायचे. का? कारण मी निराश होते, मी घाबरले होते. निराशेमुळे आणि भीतीपोटी कोणतेच निर्णय घेऊ नका, थांबू नका, पुढे चला. निराशेमुळे आणि भीतीमुळे देवाने तुमच्यासाठी जे उत्कृष्ट योजलेलं आहे त्याऐवजी त्यापेक्षा कमी दर्जाच्या गोष्टीत मन गुंतवू नका. जर तुम्ही दुसरा उत्कृष्ट पर्याय निवडला नाही तर तुम्हाला आयुष्यात काहीच चांगलं मिळणार नाही, लक्षात घ्या. काही लोक असे असतात जे आपल्या दुखण्याचा बाऊ करतात आणि ते आयुष्यभर तिथेच चिकटून बसतात, ते दुसरीकडे कुठेच जात नाहीत. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. बघा, अब्रामाने जबाबदारी घेतली आणि तो देव दाखवेल त्या मार्गाने देवासोबत निघाला. जबाबदारी घेतल्याशिवाय नाही मिळत आशीर्वाद. ऐकू आलं का तुम्हाला? जबाबदारी घेतल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही. बघा, असं म्हणतात ना की अमेरिकेत राहणं किती चांगलं आहे आणि जगाच्या नकाशावरचा सगळ्यात महान देश अमेरिका आहे. पण इथे राहिल्याने एक जबाबदारी पण येतेच ना आपल्यावर. जसं हे आपलं भाग्य आहे तसंच इथे राहण्याची एक जबाबदारी सुद्धा आहेच ना आपल्यावर. मला नाही वाटत की आजच्या युगात लोकांना जबाबदारीचं महत्त्व खरोखर कळतंय. म्हणजे असं वाटतंय पिढ्यानपिढ्या लोकांचा एकाच गोष्टीवर विश्वास आहे, माझ्यासाठी इतरांनी ते करावं, कोणीतरी माझ्यासाठी करावं, मी नाही घेणार ती जबाबदारी. अगदी जेव्हा बायबलमधले काही अध्याय शोधायचे असतात, जेव्हा तुम्हाला ते शोधायचे असतात, इतरांना बोलावून ते अध्याय शोधायला सांगू नका. तुम्ही स्वतःसाठी शोधा, मोहीम आखा, शोधा, काही पुस्तकं अभ्यासासाठी आणा. पण जेव्हा तुम्ही स्वतः शोधता, स्वतः परिश्रम घेता, तेव्हा इतरांनी आणून दिल्यावर जे मिळालं असतं त्यापेक्षा अधिक मिळतं. आमेन. संदेश देण्यासाठी अभ्यास करताना मला काय काय करावं लागलं माहिती आहे तुम्हाला? तेव्हा कम्प्युटर्स नव्हते. म्हणजे मी तुमच्यासारखी
गुगलला विचारून आनंदावरच्या सगळ्या अध्यायाची लिस्ट नव्हते काढू शकत. म्हणजे आनंदावरचा अध्याय शोधून काढायला मला जवळजवळ एक तास लागायचा. मला काही संदर्भ शोधावे लागायचे, इतर बायबल्स पाहावी लागायची, काही डिक्शनरी मी घेऊन यायचे, प्रत्येक गोष्ट नीट वाचायचे, ती गोष्ट बायबलमध्ये सापडते का पाहायचे, मग आणखीन वाचत बसायचे, लिहायचे आणि मग मी माझा संदेश स्वतःच्या हाताने लिहायचे. बघा, आजच्या तंत्रज्ञानामुळे मला आनंदच होतोय, पण तरीही जर प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध झाली ना, तर प्रामाणिकपणे सांगते, लोक जास्तीत जास्त आळशी होतात आणि मग त्यांना सहजासहजीची सवय होते. त्यानंतर काय होतं, जेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात ना, तेव्हा त्यांना दडपण वाटतं. आपण एसी घरातून एसी कारमध्ये बसतो, तिथून एसी बिल्डिंगमध्ये जातो आणि मग आपल्याला घाम येतो, तेव्हा देवा मला मदत करू असं वाटतं. म्हणजे साधा घाम आला ना तरी सगळं संपल्यासारखं वाटतं आपल्याला. एक सांगू, मी भाग्यवान आहे, कारण मी अशा काळात जन्माला आले जिथे आज ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या आमच्यासाठी तेव्हा उपलब्ध नव्हत्या. आणि मला वाटतं लोकांचं एक व्यक्तिमत्व तयार झालं. मला वाटतं तुम्ही जेव्हा परिश्रम घेता ना, तेव्हा तुमचं एक व्यक्तिमत्व तयार होतं. आमीन. आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्या, आपल्या कृतींची जबाबदारी घ्या. आपली मानसिकता चांगली असू द्या. उगाच नको ते समज नका करून घेऊ. म्हणजे खरं तर माझा स्वभाव चांगला नाही, पण यात माझी काही चूक नाही. खात्री करा की तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करा. बायबल म्हणतं, अरे अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. सुस्त लोक असेच असतात, अतिशय आळशी. नीतिसूत्र अध्याय 6 वचन 6 ते 8. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेविते. आता याचा अर्थ सांगू तुम्हाला. मुंग्यांकडे पहा. कोणी त्यांना काही करायला सांगितलेलं नसताना ते योग्यच गोष्ट करत राहतात. बरोबर ना? म्हणजे किती चांगलं आहे, तुम्ही त्यापेक्षा चांगलं करू शकता. मी एक गंमत सांगते तुम्हाला. समजा तुम्ही इंटरनेटवर काहीतरी पाहताय आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक गोष्टी पाहताय आणि तुमचा बॉस तुमच्या डेस्क जवळून गेला आणि अचानक तुम्ही भासवता की तुम्ही किती काम करताय ते. माझ्या निरागस ख्रिस्ती लोकांनो, तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळतात तरी तुम्ही कामचुकारपणा करता. ते माझ्या कामाचे पुरेसे पैसे देत नाहीत तसे. नाही 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 नाही. लक्षात घ्या, देवाच्या बाबतीतही असंच आहे. कुणीतरी वाईट वागतंय म्हणून तुम्ही वाईट वागायची गरज नाहीये. तुम्हाला आणखीन उत्कृष्ट आयुष्य जगायचंय ना, तुमचा प्रभाव पडू द्या. चला आता समजा ऑफिस मधली मिळेल ती वस्तू तुम्ही घरी आणली तर वर्क फ्रॉम होम होईल, हो की नाही? म्हणजे त्या पेन्स, पेन्सिल्स, फोल्डर्स, पेपर क्लिप्स आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही घरी आणता, तुम्ही चोरी करत असता. हो. एखादी मैत्रिणी तुम्ही म्हणता, मी कधी तिला भेटली नाही, मी तिला याआधी पाहिलंही नाही. आणि तीच मैत्रीण जेव्हा तुमच्यासाठी ड्रग्ज घेऊन येते तेव्हा ती किती ओळखीची होते तुमच्यासाठी. आणि लोक काहीही करायला तयार असतात जर फुकट मिळालं तर. आणि आता तुम्ही इथे आहात, तुम्ही विचार करताय, काय ही मला चोर म्हणाली आत्ता? तर बायबल असं म्हणतं की देव सतत आपल्या सोबत असतो बरं का. याचा अर्थ काय माहिती? आपण जे करतो ती प्रत्येक गोष्ट तो पाहतो आणि ऐकतो सुद्धा. आणि ती गोष्ट आपण इतरांपासून लपवू शकतो पण देवापासून नव्हे. आणि एके दिवशी आपल्याला त्याच्यासमोर उभं राहायचंय, आपल्या आयुष्याचा हिशोब त्याला द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला घाबरवायला हे म्हणत नाहीये, कारण मला माहिती आहे तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही स्वर्गातच जाणार आहात, पण यामुळे देवाचा अपमान होईल. हो. आणि हे चांगलं उदाहरण नाही ठरणार. मी नेहमीच असं म्हणते की जिथे मन जातं तिथे माणूस जातो.
सुयोग्य विचार निवडून देववचनाप्रमाणे वागायला शिकलात ना, तर आपण विचारही केला नसेल इतक्या अद्भुत गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.